निसर्ग वाचवण्यासाठी एक पाऊल पुढे अकोले तालुक्यात 1001 वृक्षांची भव्य मोहीम राबवली। पर्यावरण रक्षणाचे एक उज्ज्वल उदाहरण ठरलेले 1001 वृक्षांचे वृक्षारोपण अभियान आज रुंभोडी येथे यशस्वीपणे पार पडले। या उपक्रमाचे नेतृत्व क्रांतिकारी आदिवासी युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य केए ग्रुप 12-17 अकोले तालुका यांनी केला असून वन विभाग अकोले यांचे मोलाचे सहकार्य लाभले। पर्यावरण संतुलनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल। जगभरात ग्लोबल वॉर्मिंग, वाढते प्रदूषण, उष्माघात यासारख्या समस्यांनी निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे। याचा गंभीर फटका मानवासह पशुपक्ष्यांनाही बसत आहे। ऑक्सिजन, औषधे, फळे, पाणी हे निसर्गाचे देणे आहे। याचे संरक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे। याच उद्देशाने रुंभोडी येथे एकत्र येत 1001 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आलं। वृक्षारोपण मोहिमेची वैशिष्ट्ये। स्थळ रुंभोडी अकोले। झाडांची संख्या 1001। संघटनांचे सक्रिय सहभाग। क्रांतिकारी आदिवासी युवा प्रतिष्ठान, वन विभाग अकोले, फडकी उद्योग महासमूह, अगस्ती क्रिकेट क्लब, उमेद एज्युकेशन अँड रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन। वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुढाकार। वनपाल भाऊसाहेब काकडसर यांच्या नियोजनाखाली झाडे उपलब्ध करून देण्यात आली। मेजर आंबरे, पारधी, कोटकर, पतवे, पोखरकर आदी कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष श्रमदानात सहभाग घेतला। तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग। तालुक्यातील विविध भागातून आलेल्या युवकांनी जबाबदारीने झाडे लावली व ही मोहीम यशस्वी केली। या मोहिमेत सामूहिक श्रमदानातून सामुदायिक निसर्ग प्रेम अधोरेखित झालं। हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम न राहता एक चळवळ व्हावी या उद्देशाने राबवण्यात आला। यातून भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा संकल्प युवकांनी केला आहे। या वृक्षारोपण उपक्रमाने अकोले तालुक्यात निसर्ग संवर्धनाची एक नवी दिशा दाखवली आहे। वृक्ष वाचवा, पर्यावरण जपा या संदेशासह हा उपक्रम भविष्यात इतर गावांसाठीही प्रेरणास्थान ठरेल।